हाय, मी श्रावणी. खूप दिवसानंतर तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळी मस्तपैकी असा चहा घेतला होता, कारण आज मला खूप जास्त कामं करायचे होते. या घरामध्ये धूळ कुठून येते काय माहिती. दर महिन्याला मला हे भांडे ना असे घासावेच लागतात. तर आज ना मी हेडीवरचे रॅकवरचे भांडे घासायला काढले होते. खूप जास्त डबे चिकट वगैरे झाले होते, धूळ सगळीकडं, आणि ते मला धुळणं अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळं मी सगळे क्लीन करायला घेतले होते, घासले होते. आणि पसरा बघा तुम्ही किती झालेला आहे घरामध्ये. आणि पसरा तर अजिबात आवडत नाही. त्यासाठी म्हटलं आज सगळं, ऊन पण पडलेलं होतं बाहेर, म्हटलं आज सगळं क्लीन करून घ्यावं. डब्बे बघा कसे चमकत आहे. घरी राहणाऱ्या माणसाला काहीच कामं नसतात बघा. आता हे कामं असतात, हे कामं ना कोणाला दिसत नाही, पण ही घरीच असती. हिला काय काम आहे? हिला फक्त मोबाईलच बघायचं काम आहे. हे असं गॅस ओटा वगैरे क्लीन केला, छानपैकी धुवून वगैरे घेतला. आणि मी आज घरं स्वच्छ धुवून काढले होते मस्तपैकी पाणी टाकून. एवढी धूळ झाली होती ना घरामध्ये, असं वाटत होतं ह्या घरामध्ये कोणी राहिलाच नाही. मी रोज स्वच्छ करते तरी पण एवढी धूळ कुठून येते काय माहिती. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मला भूक जास्त लागली होती. पोळी भाजी करायची ते एवढी ताकद नव्हती माझ्या शरीरामध्ये, कारण मी खूप जास्त थकली होती. म्हणून मी खिचडीच बनवली होती. हे उठले होते, ह्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवला. त्यानंतर थोडेसे कपडे बिपडे होते ते पण धुवून टाकले, घर थोडंसं आवरून घेतलं. त्यानंतर जेवण वगैरे केलं. असं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.